हॅलो. बोला. नमस्कार, बोला. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. नमस्कार, बोला. सर, जर लठ्ठपणा असेल आणि यासोबत डायबिटीज पण असेल तर ऍक्टिव्हिटीवर काही परिणाम होतो का त्याचा? नक्कीच पिंकी, अतिशय छान प्रश्न तुमचं. सगळ्यात आधी खूप कौतुक. एकतर तुम्ही पहिल्या कॉलर आहात त्याच्यामुळे, आणि दुसरा म्हणजे तुम्ही अतिशय छान प्रश्न विचारलेला आहे सर. अतिशय छान. म्हणजे आपला जो विषय आहे क्विक लगेच अब्झॉर्ब करतात आपले सगळे प्रेक्षक. त्याला अनुसरून हा प्रश्न विचारलाय की लठ्ठपणा आहे, डायबिटीज आहे, त्याच्यामुळे ऍक्टिव्हिटीवरती काही परिणाम होतो. आणि बघा, आपण आज आपला टॉपिक काय दिलेला आहे, फक्त डायबिटीज, ब्लड प्रेशर. पण हे एकटं येतं का? नाही. त्यामध्ये ओबेसिटी, बऱ्याच त्याला डायबिटीज म्हणतात. सांगूया आपण. नक्कीच मित्रांनो, एक महत्वाची गोष्ट सांगतो. तुम्ही काही जन्मताच डायबिटीज घेऊन येत नाहीत, पण त्या डायबिटीज मध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. टाईप 1, टाईप 2 अशा प्रकारचे. तुमच्या बदलत्या जीवनशैलीमुळे हा डायबिटीज तुम्हाला झालेला असतो. मग होतं काय या ठिकाणी की तुमच्या या वजन वाढल्यामुळं, फॅट्स वाढल्यामुळं इस्ट्रोजनच्या मात्रा हे वाढायला लागतात, टेस्टोस्टेरोनच्या मात्रा कमी व्हायला लागतात. स्त्री असो पुरुष असो, टेस्टोस्टेरोन एक असा हार्मोन आहे ज्यामुळे की इच्छाशक्ती तयार होणे, त्यामध्ये क्रियेत जाण्याची भावना तयार होणे, हे तर महत्वाचं असतंच. पण त्याचबरोबर दुसरा महत्वाचा भाग काय येतो आणखी ह्या ओबेसिटीचा. म्हणजे ओबेसिटी पण आहे, डायबिटीज पण आहे आणि बीपी पण आहे. याचा डायरेक्टली परिणाम स्पर्म प्रोडक्शन, स्पर्मॅटोजेनेसिस, शुक्राणू तयार होण्यामध्ये, शुक्राणूंची क्वालिटी, शुक्राणूंची मोटिलिटी आणि अर्थातच प्रेग्नन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम होतो. हे झालं पुरुषांना. मग स्त्रियांना काय होत असेल? ओव्हुलेशन. म्हणजे जेव्हा त्या ठिकाणी एलएच सर्ज होतो, हार्मोनमध्ये बदल होतात, त्यावेळेला ओव्हरी त्या ठिकाणी रप्चर होऊन जी बाहेर यायला पाहिजे ती देखील येत नाही. म्हणून एका वाक्यात सांगेन की या ओबेसिटीमुळे स्त्री असो पुरुष असो दोघांना वंध्यत्व आणि नपुंसकता हे दोन्ही येऊ शकतं. पण काळजी करायची गरज नाही. तुमची लाईफस्टाईल बदलून आणि अतिशय उत्तम प्रकारच्या ट्रीटमेंट्स आहेत, हार्मोनल आहेत, सेंट्रली ऍक्टिंग आहेत, लोकली ऍक्टिंग आहेत. हे घेतल्यानंतर तुम्हाला नक्कीच काळजी करायची गरज नाही. आणि त्यासाठी तज्ज्ञांचा म्हणजे सेक्सॉलॉजी, रोलॉजी सल्ला जर घेतला तुम्ही नक्की त्यातनं बाहेर याल. तुम्ही काही चिंता करू नका.